नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक चौधरी विनर्स करिअर पॉईंटच्या ऑडिओ लेक्चर सिरीजच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब शिंदे सर यांनी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम गरीब, होतकरू व आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। यात प्रत्येक विषयनिहाय ऑडिओ लेक्चर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत। आजच्या या ऑडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण अर्थव्यवस्था घटकातील अर्थव्यवस्थांचे प्रकार या प्रकरणाची चर्चा करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्था या घटकाबाबत काही जी चर्चा सुरू केली होती, ज्या चर्चेमध्ये अर्थव्यवस्थांच्या संदर्भातील आणि अर्थशास्त्र याबाबत मूलभूत संकल्पनांचा आढावा घेतला होता। विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये जर काही आपल्याला अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही मला 72 18 96 93 57 72 18 96 93 57 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये ऑडिओ लेक्चरच्या या सिरीजमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा प्रामुख्याने अर्थव्यवस्थांचे प्रकार, ज्या अर्थव्यवस्थांचे प्रकार स्थूल पातळीवर किती प्रकारात केले जातात आणि या स्थूल प्रकाराच्या अंतर्गत जे येणारे जे उपप्रकार आहेत ते उपप्रकारसुद्धा आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्षात घ्या, आपण ऐकत आहात विनर्स करिअर पॉईंट औरंगाबादची ही ऑडिओ लेक्चर सिरीज। या ऑडिओ लेक्चर सिरीजमध्ये पहिला भाग आपण या आधीच्या ऑडिओमध्ये बघितलेला आहे। ही ऑडिओ व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे, पण या ऑडिओ व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण ऑडिओ लेक्चरची सिरीज ही घेतलेली आहे प्रामुख्याने या सेक्शनमध्ये। तर अर्थव्यवस्थांचे प्रकार प्रामुख्याने स्थूल पातळीवर एकूण 5 गटात केले जातात। अर्थव्यवस्थांचे प्रकार स्थूल पातळीवर प्रामुख्याने 5 गटात केले जाते, ज्यामध्ये पहिला गट आहे मित्रांनो उत्पादक संसाधनांच्या मालकी आधारे। म्हणजे जी काही उत्पादनाची जी संसाधनं असतात ती संसाधनं सरकारच्या मालकीची आहेत का खाजगी मालकीची आहेत का सरकार आणि खाजगी या दोघांच्या संयुक्त मालकीची आहेत, यावर हे वर्गीकरण केलं जात असतं। या वर्गीकरणामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणत असतो, दुसरा जो प्रकार आहे तो आहे समाजवादी अर्थव्यवस्था, ज्याला इंग्रजीमध्ये सोशलिस्ट इकॉनॉमी असं म्हणत असतो, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संमिश्र किंवा मिश्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हणत असतो। तर पहिला प्रकार आहे अर्थव्यवस्थांच्या प्रकारातला स्थूल स्तरावरील किंवा स्थूल पातळीवरील, तो म्हणजे उत्पादक संसाधनांच्या मालकी आधारे अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण। आपल्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये एकूण 3 भागामध्ये अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण केलं जातं। भांडवलवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था। यामध्ये अजून एक उपप्रकार साम्यवादी अर्थव्यवस्थेचा सुद्धा काही अर्थतज्ञांच्या मते जोडला जातो। ठीक आहे, तर पहिला भाग आपण या ठिकाणी बघितला तो म्हणजे उत्पादक संसाधनांच्या मालकीच्या आधारे, आणि यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विकासाच्या अवस्थांच्या आधारे अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण। विद्यार्थी मित्रांनो, या ऑडिओ लेक्चरच्या सिरीजच्या माध्यमातून जे गरीब होतकरू आणि ज्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांनी ही ऑडिओ लेक्चर सिरीज या ठिकाणी ही लॉन्च केलेली आहे। ठीक आहे, ज्यामध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था घटकातील दुसरा भाग आपण या ऑडिओ लेक्चरच्या सिरीजच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, विकासाच्या अवस्थांच्या आधारे जे काही वर्गीकरण केलं जात असतं बघा, ते वर्गीकरण एकूण 3 गटात केलं जातं, ज्यामध्ये विकसित देश म्हणजे ज्याला आपण डेव्हलप कंट्रीज असं म्हणतो, दुसरा आहेत अविकसित देश म्हणजेच अनडेव्हलप कंट्री, आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विकसनशील देश अर्थातच डेव्हलपिंग कंट्रीज। या आधीच्या पार्टमध्ये आपण बघितलं उत्पादक संसाधनांच्या मालकीच्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण, ज्यामध्ये भांडवलवादी, समाजवादी आणि संमिश्र अर्थव्यवस्था उपप्रकार ह्याच्याबरोबर आहे तो म्हणजे साम्यवादी। दुसरा जो काही प्रकार आहे स्थूल पातळीवरचाच तो म्हणजे विकासाच्या अवस्थांच्या आधारे वर्गीकरण, ज्यामध्ये विकसित देश, अविकसित देश आणि विकसनशील देश। मित्रो, या स्थूल पातळीवरचा तिसरा प्रकार जरा बघूयात, त्यामध्ये उत्पन्न गटाच्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण केलं जातं। हे वर्गीकरण जे आहेत या वर्गीकरणामध्ये 3 प्रकारात हे वर्गीकरण केलं जातं किंवा यामध्ये 3 प्रकार यामध्ये जोडलेले आहेत। काही याला उपप्रकार पण म्हणतात, काही प्रकार पण म्हणत असतात। तर या उत्पन्न गटाच्या आधारे म्हणजेच काय, ऑन द बेसिस ऑफ इन्कम, या इन्कम ग्रुपच्या आधारे जे वर्गीकरण केलं जातं त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे उच्च उत्पन्न गटातील देश, दुसरा जो प्रकार आहे तो मध्यम उत्पन्न गटातील देश, म्हणजे पहिला प्रकार हाय इन्कम ग्रुप कंट्रीज,
दुसरा प्रकार मिडल इन्कम ग्रुप कंट्रीज, ज्याला आपण मध्यम उत्पन्न गटातील देश म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कमी किंवा निम्न, अर्थातच लो इन्कम ग्रुप कंट्रीज. 3 भाग आपण या ठिकाणी बघितलेत. उत्पादक संसाधनांच्या मालकीच्या आधारे वर्गीकरण, दुसऱ्या सेक्शनमध्ये विकासाच्या अवस्थांच्या आधारे वर्गीकरण, तिसऱ्या सेक्शनमध्ये उत्पन्न गटाच्या आधारे अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण. यानंतर चौथा जो पार्ट आहे स्थूल पातळीवरचा किंवा स्थूल स्तरावरील, तो म्हणजे आर्थिक व्यवहार. म्हणजेच या आर्थिक व्यवहारांवर किंवा या आर्थिक उलाढाली असतात ज्याच्यामध्ये आपण खरेदी विक्री करत असतो बघा, किंवा आयात निर्यात करत असतो. तर या प्रकारामध्ये या खरेदी विक्री किंवा आयात निर्यातीची जी काही प्रक्रिया असते, अर्थातच हे आर्थिक व्यवहार जे असतात, या आर्थिक व्यवहारांवर जे लावलेले निर्बंध असतात किंवा त्यावर लावलेली जी काही सक्ती असते किंवा त्यावर जे काही रिस्ट्रिक्शन्स लावलेले असतात, त्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण केलं जात असतं. ते वर्गीकरण हे प्रामुख्याने 2 भागात केलं जातं, ज्यामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्था, ज्याला आपण इंग्रजीत म्हणत असतो क्लोज्ड इकॉनॉमी, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मुक्त किंवा खुली अर्थव्यवस्था, ज्याला आपण ओपन इकॉनॉमी असं म्हणत असतो. यानंतर शेवटचा जो काही प्रकार आहे, 5वा प्रकार, तो म्हणजे क्षेत्राच्या आधारे. देशामध्ये बघा, कुठल्याही देशाची जी अर्थव्यवस्था जर आपण बघितली मित्रांनो, तर त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ, पंचक अशी वेगळी सेक्टर्स असतात. ही प्रामुख्याने ढोबळ मानावरची, याच्यामध्ये सुद्धा उपक्षेत्र येत असतात बघा. तर या क्षेत्राच्या आधारे, ऑन द बेसिस ऑफ सेक्टर्स, ठीक आहे, तर या क्षेत्राच्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण प्रामुख्याने या ठिकाणी 4 गटात केलं जातं. प्राथमिक टप्प्यातील म्हणजे प्राथमिक क्षेत्र, ज्याला आपण प्रायमरी सेक्टर म्हणतो. दुसरं आहे द्वितीय क्षेत्र, ज्याला आपण सेकंडरी सेक्टर असं म्हणतो. तिसरं जे आहे ते म्हणजे तृतीयक म्हणजेच टर्शरी सेक्टर, आणि चतुर्थ क्षेत्र किंवा, आणि अजून 5वा प्रकार आहे पंचमक. ठीक आहे. काही देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे वर्गीकरण 4 गटात केलेलं आहे, काही अर्थव्यवस्थांमध्ये हे 5 गटात केलेलं आहे, काही अर्थव्यवस्थांमध्ये क्षेत्राचं वर्गीकरण 3 गटाचं आहे. जसं आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर अधिकृतरित्या सरकारच्या स्तरावरून या अर्थव्यवस्थांचं जे वर्गीकरण केलं आहे मित्रांनो, ते वर्गीकरण केलेलं आहे एकूण 3 गटात, म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. ठीक आहे. तर आपण या सेक्शनमध्ये जी काही चर्चा केली, ती चर्चा प्रामुख्याने अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण स्थूल पातळीवर. मग आपल्याला प्रश्न आयोग कसा विचारू शकतो मित्रांनो, ते लक्षात घ्या. कारण ही ऑडिओ लेक्चर सिरीज जी बाळासाहेब शिंदे सरांनी सुरू केलेली आहे, ती एक्झाम ओरिएंटेड आहेत. या गरीब विद्यार्थ्यांचं या प्रशासनामध्ये सिलेक्शन व्हावं, ते अधिकारी व्हावेत, असे जे काही विद्यार्थी गरीब होतकरू, ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही ऑडिओ लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहेत. आणि ऑडिओ लेक्चर सिरीजमध्ये या ठिकाणी आपण एक घटक या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. ठीक आहे ना. या घटकांच्या संदर्भात जी आपल्याला अडचण असेल किंवा काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात अभ्यासाचं नियोजन कसं असावं, कुठली बॅच जॉईन करावी, किंवा काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल, काहींना ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल, तर ते नक्की त्यांनी विनर्स करिअर पॉईंट या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात. बाळासाहेब शिंदे सरांना तुम्ही कॉलसुद्धा करू शकतात, किंवा या अर्थव्यवस्था घटकातील जर काही शंका, कुशंका, प्रश्न असतील तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता, 72 18 96 93 57. तर विद्यार्थी मित्रांनो, परत आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूयात, ज्यामध्ये आपण अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण एकूण ढोबळ पातळीवर किंवा स्थूल पातळीवर 5 गटात केलेलं होतं, ज्याची थोडक्यात जरा ओझरती उजळणी आपण जरा बघूयात आणि मग पुढच्या मुद्द्यांकडे सखोल रूपात चर्चेत जाऊयात. तर पहिला भाग बघितला आपण उत्पादक संसाधनांच्या मालकीच्या आधारे वर्गीकरण, ज्याच्यामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, संमिश्र अर्थव्यवस्था आणि अजून एक उपप्रकार साम्यवादी अर्थव्यवस्था, जो काही अर्थतज्ञांनी नंतर जोडलेला आहे. दुसरा जो प्रकार आहे तो विकासाच्या अवस्थांच्या आधारे वर्गीकरण, विकसित, कमी विकसित आणि विकसित, अविकसित आणि विकसनशील. तिसरा जो प्रकार आहे तो उत्पन्न गटाच्या आधारे, ज्याच्यामध्ये उच्च उत्पन्न गटातील देश, मध्यम उत्पन्न गटातील देश आणि निम्न किंवा कमी उत्पन्न गटातील देश. चौथा जो काही स्थूल प्रकार आहे, ज्यामध्ये आर्थिक व्यवहारांवर असलेले जे काही निर्बंध आहेत, त्या निर्बंधांच्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण, बंदिस्त अर्थव्यवस्था, खुली अर्थव्यवस्था आणि सर्वात शेवटचा पाठ, ज्यामध्ये या ठिकाणी क्षेत्रांच्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण, ज्यात आपण या ठिकाणी 5 प्रकारात बघितलं: प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचक.
ठीक आहे. तर यातला पहिला भाग आता विद्यार्थी मित्रांनो आपण जरा चर्चेला घेऊयात. यामध्ये पहिला प्रकार जो स्थूल पातळीवरचा होता, ज्यामध्ये उत्पादक संसाधनांच्या मालकीच्या आधारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण किती गटात करण्यात आलं, तो गट जरा आधी बघूयात. स्पर्धा परीक्षेत आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर या ठिकाणी आपल्याला या स्थूल वर्गीकरणावर जोड्या लावाच्या स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा यामध्ये विधानांच्या स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा तिसरा जो प्रकार आहे या प्रश्नातला, तो म्हणजे या स्थूल प्रकारामध्ये कोणकोणत्या अर्थव्यवस्थांचा प्रकार समाविष्ट असतो, किंवा यामध्ये कोणकोणत्या अर्थव्यवस्था समाविष्ट असतात. या अनुषंगाने या 3 प्रकारात किंवा 3 फॉर्मॅटमध्ये आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला भाग जर आपण सखोल रूपात जाणून घेऊयात या ऑडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून. ठीक आहे. या ऑडिओ लेक्चरच्या या सर्व प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत सातत्याने आम्ही करतो आहोत. यामध्ये पहिला भाग आपण बघतो आहे उत्पादक संसाधनच्या मालकीच्या आधारे ऑन द बेसिस ऑफ द प्रॉडक्टिव्ह रिसोर्सेस ओनरशिप. म्हणजे आपल्याला मी स्पष्ट केलं बघा सुरुवातीलाच, की ही जी मालकी असते, साधनं जी असतात, जी साधनं आपण वापरली की त्यांचा आपण त्या वापर करून जी काही उत्पादनं किंवा उत्पादन करत असतो किंवा काही फलनिष्पत्ती करत असतो, म्हणजेच आउटपुट घेत असतो, तेव्हा ती साधनं कशी असतात बघा, ती संसाधनं होतात. जसं की आपण एखादी खुर्ची विकत घेतली आणि त्या खुर्चीचा जर आपण वापर केला असेल ऑफिसमध्ये म्हणा, किंवा एखाद्या आपल्या कार्यालयामध्ये म्हणा, किंवा एखाद्या क्लासमध्ये, आणि ते खुर्ची म्हणा किंवा ते बेंच जो आहे, जो आपण वापरलेला आहे, वापरून त्याच्यातून आपण जे काही उत्पन्न कमवलं असेल, तर तेव्हा तो बेंच किंवा ती खुर्ची ही संसाधन असेल. जर आपण त्याचा वापरच केला नाही तर ती साधनं म्हणून राहतील. म्हणजेच दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन सोर्सेस अँड रिसोर्सेस. ठीक आहे. मग ही जी संसाधनं असतात बघा, ही संसाधनं सरकारच्या मालकीची असतील तर तेव्हा त्या अर्थव्यवस्थेचा प्रकार काय असतो, किंवा ही संसाधने जेव्हा खाजगी मालकीची असतील तेव्हा त्या अर्थव्यवस्थेचा प्रकार काय असतो, किंवा ही संसाधनं सरकार तसेच खाजगी मालकीची म्हणजेच संयुक्त मालकीची असतील तेव्हा त्या अर्थव्यवस्थेचा प्रकार काय असतो, हा यातला भाग आहे. तर यामध्ये पहिला भाग जो आहे तो आहे भांडवलवादी अर्थव्यवस्था. पहिला प्रकार कुठला आहे? भांडवलवादी अर्थव्यवस्था, ज्याला आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असं म्हणत असतो. इंग्रजीत काय म्हणतो आपण त्याला? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. मग आताची व्याख्या काय जरा बघूयात. ठीक आहे ना. यावर सुद्धा आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतं तोही सेक्शन आपण पुढे चर्चेला घेणार आहोत. आधी तत्पूर्वी त्या सेक्शनची थोडक्यात जरा माहिती जरा समजून घ्या. पहिल्यांदा व्याख्या बघूयात की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तसेच उत्पादनाचे कार्य व वितरण किंवा विभाजन उत्पादनाचे कार्य किंवा विभाजन वितरण हे बाजाराधिष्ठित मार्गानुसार होत असते, तेव्हा त्या अर्थव्यवस्थेच्या प्रकाराला आपण भांडवलवादी अर्थव्यवस्था असे म्हणत असतो. थोडक्यात या मुद्द्याचा भाग जो आहे तो असा बघा की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची संसाधने ही कोणाच्या मालकीची असतात? खाजगी मालकीचे असतात, आणि उत्पादनाचं जे काही कार्य असतं किंवा त्याचं जे वितरण असतं किंवा विभाजन असतं ते बाजाराच्या मागणीनुसार होत असतं. म्हणून या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलवादी अर्थव्यवस्था असं म्हणत असतो बघा. म्हणजेच थोडक्यात या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी क्षेत्र नसतं का? तर त्याचं उत्तर आहे हो. परंतु सरकारी क्षेत्राचा जो काही सहभाग असतो तो काही विशिष्ट मर्यादित क्षेत्रांमध्ये असतो, तर उर्वरित जी काही क्षेत्र असतात किंवा जी राहिलेली जी काही क्षेत्र असतात त्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने खाजगी क्षेत्राचा जो काही प्रभाव असतो तो जास्त असतो किंवा तिथे वर्चस्व जास्त असते. आणि यामध्ये जे काही उत्पादन होत असतं ते उत्पादन ग्राहकांना कशाची गरज आहे, ग्राहकांना ज्या वस्तू आणि सेवांची गरज असेल त्याच वस्तू आणि सेवांची उत्पादनाची प्रक्रिया जी असते ती अधिक गतिशील असते. म्हणजेच त्याच उत्पादनांवर या ठिकाणी भर देऊन या ठिकाणी नफा कमवला जात असतो. ठीक आहे. त्याची पहिली व्याख्या आपण बघितली यामध्ये की ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात तसेच उत्पादनाचे कार्य व वितरण किंवा विभाजन बाजाराधिष्ठित मागणीनुसार होत असते, तेव्हा त्याला आपण भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणत असतो. ठीक आहे. तर यातला पहिला भाग आता आपण व्याख्येचा बघितला. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे याची वैशिष्ट्ये जरा बघूयात. ठीक आहे. ही वैशिष्ट्ये काय आहे? तर यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचं वर्चस्व किंवा प्रभुत्व असतं.
काळजीपूर्वक लक्षात घ्या मित्रांनो, या सेक्शनवर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं. या भांडवलवादी अर्थव्यवस्थेची व्याख्यासुद्धा असू शकते 2 विधानांमध्ये, किंवा याची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांवर सुद्धा देखील आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं. जसं की आता आपण पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी चर्चेला घेतलेलं आहे, ते म्हणजे या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचं वर्चस्व किंवा प्रभुत्व असतं. यातला कीवर्ड आपण आवर्जून लक्षात घ्या. मी जे पॉईंट रिपीट करतो आहे हे रिपीट करत असलो तरी विद्यार्थी मित्रांनो, यातला कीवर्ड जो आहे, जो सार आहे, तो तुम्ही लक्षात घ्या आणि यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो या अँगलने आपण विचार करायला शिका. कारण का मित्र, तर आपण सर्वच विद्यार्थी या ठिकाणी अतिशय तळमळीने, अतिशय वेळ देऊन, डेडिकेशनने अभ्यास करत असतो. परंतु आपण वाचत असताना जे काही टेक्स्ट वाचतो ते टेक्स्ट जे आहेत किंवा जो मजकूर असेल किंवा जो काही तपशील असेल तो आपण वाचतो, परंतु त्याचं प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण रूपांतर करत नसल्यामुळे, म्हणजेच थोडक्यात वी पीपल आर रीडिंग टेक्स्ट, वी नेव्हर द टेक्स्ट इन टू क्वेश्चन अँड आन्सर फॉर्म. लक्षात ठेवा. म्हणजेच जे काही तुम्ही टेक्स्ट वाचता ते प्रश्न उत्तराच्या स्वरूपात जर आपण कन्वर्ट करून वाचलं आणि अभ्यासाची आपली एक पद्धत ठेवली तर नक्की आपल्याला यश मिळेल. आणि विनर्स करिअर पॉईंट याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो आहे, परिपूर्ण तयारी करतो आहे. मग ती अगदी कंबाईनची तयारी असेल, डिपार्टमेंटल PSIची असेल, राज्यसेवा पूर्व मुख्यची असेल, मराठी इंग्रजीची असेल, सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, MPSC ॲग्रिकल्चरची भरती असेल, त्याच्यानंतर इकडे बँकिंगची तयारी असेल, या सर्वच घटकांवर भर देऊन आपण या ठिकाणी तयारी करतो आहे. म्हणजेच या क्लासचा जो दृष्टिकोन आहे तो सर्वसमावेशक आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं फाउंडेशन अतिशय स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि त्याला एक्झामचा अप्रोच देणं फार गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून ही सर्वच टीम या ठिकाणी ही ऑडिओ लेक्चर सिरीजमध्ये ही सर्व माहिती देत आहेत किंवा हा अप्रोच ठेवून या ठिकाणी टीचिंग मांडते. ठीक आहे. तर आपण बघतो आहोत भांडवलवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, ज्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं की या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात. या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राची वर्चस्व किंवा प्रभुत्व असतं. तिसरा पॉईंट यातला महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अधिक उत्पादन अधिक नफ्यासाठी घेतले जाते, म्हणजेच मोर प्रोडक्शन मोर प्रॉफिट. ठीक आहे. तिसरं जे काही वैशिष्ट्य आहे त्यातलं, म्हणजे 2 वैशिष्ट्य मी आता जोडून सांगितले, तिसरं वैशिष्ट्य आता जे आहे ते यामध्ये उत्पादन जे आहे ते उत्पादन ग्राहकांच्या गरजेनुसार घेतलं जातं. म्हणजे कुणाच्या ग्राहकाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचं उत्पादन या ठिकाणी केलं जाईल. म्हणजे अधिक उत्पादन अधिक नफ्यासाठी, खाजगी क्षेत्राचे वर्चस्व, त्याच्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार या ठिकाणी उत्पादन केलं जातं. म्हणजेच थोडक्यात बोलायचं झाल्यास ग्राहक सार्वभौम असतो. सार्वभौम म्हणजे ज्याच्यावर कुणाचंही अंकुश किंवा कुणाचंही त्याच्यावर वर्चस्व नसतं, कुणाचाही त्याच्यावर दबाव नसतो. यानंतर ही जी अर्थव्यवस्था असते ही बाजाराधिष्ठित आणि मुक्त स्वरूपाची असते. बाजाराधिष्ठित म्हणजे मार्केट ओरिएंटेड, मुक्त म्हणजे ओपन इकॉनॉमी असते, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आयात निर्यात असेल, खरेदी विक्री असतील, तर यावर कुठल्याही पद्धतीची अशी निर्बंध नसतात. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या की ही जी भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचं वर्चस्व किंवा प्रभुत्व असल्यामुळे काय असतं बघा की यामध्ये सरकार जे असतं हे सरकार म्हणजेच सार्वजनिक क्षेत्र जे असतं याचा सहभाग जो असतो तो अतिशय मर्यादित असतो. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की या ठिकाणी जी उत्पादनाचं जे काही कार्य असतं, उत्पादनाचं कार्य आणि जे काही किंमत निर्धारण म्हणजे त्या वस्तूची किंवा सेवांची किंमत काय ठेवावी, किती प्रमाणात असायला हवी किंवा त्याची किमान कमाल काय असावी, या संदर्भात म्हणजेच उत्पादन आणि किंमत निर्धारणाचं जे काही प्रक्रिया असते त्या किंमत निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारचा हस्तक्षेप शून्य किंवा किमान असतो. यालाच म्हणतात सरकारचं निर्हस्तक्षेपीकरण तत्त्व. इंग्रजीत आपण याला म्हणतो लायजेस्फेअर. काय म्हणतो आपण याला? लायजेस्फेअर. ठीक आहे. तर खाजगी क्षेत्राचं वर्चस्व, अधिक उत्पादन अधिक नफ्यासाठी, ग्राहक सार्वभौम असतो, अर्थव्यवस्था बाजाराधिष्ठित आणि मुक्त स्वरूपाची असते, सरकारचा हस्तक्षेप शून्य किंवा किमान म्हणजे सरकारचं निर्हस्तक्षेपीकरण तत्त्व, आणि शेवटचा पॉईंट म्हणजे या अर्थव्यवस्थेत सूचकात्मक नियोजन म्हणजे ज्याला आपण इंडिकेटिव्ह प्लॅनिंग असं म्हणत असतो. आता हे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग काय असतं हे सुद्धा मी आपल्याला या नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगतो. तर या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची उदाहरणं आपल्याला कुठे पाहावयास मिळतात मित्रांनो, तर या ठिकाणी अमेरिका आणि ब्रिटन या अर्थव्यवस्थांमध्ये जर आपण बघितलं किंवा अर्थव्यवस्थांचा प्रकार जर बघितला तर तो या भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये येतो. अर्थात या सेक्शनमध्ये डेफिनेशन आणि याची वैशिष्ट्य उदाहरणं या 3 पॉईंटच्या अनुषंगाने आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं.